नमस्कार. भारतात 2027 ची जनगणना लवकरच सुरू होणार आहे. ही जनगणना विशेष आहे कारण ती डिजिटल साधनांचा वापर करून केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात म्हणजेच घर यादी व घरगणना कार्यात प्रत्येक घराची यादी तयार करून कुटुंबांची मोजणी केली जाईल आणि दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्येची गणना केली जाईल. आधी पहिल्या टप्प्याविषयी बोलूया. या टप्प्यात नियुक्त केलेले प्रगणक घरांना भेटी देऊन घरांबद्दल माहिती गोळा करतील. परंतु ही प्रक्रिया स्वगणना पोर्टलद्वारे देखील पूर्ण केली जाऊ शकते. कुटुंब प्रमुख किंवा त्यांच्या वतीने कुटुंबातील कोणताही सदस्य पोर्टलला भेट देऊन आपल्या घराचे आणि संबंधित उपलब्ध सोयी सुविधांविषयीचे तपशील भरू शकतो. कृपया नोंद घ्यावी. एक कुटुंब फक्त एकाच मोबाईल नंबरचा वापर करून लॉग इन करू शकते आणि ही नोंद कुटुंब प्रमुखाच्या वतीनेच केली गेली पाहिजे. एकदा मोबाईल नंबरची स्वगणनेसाठी नोंदणी झाल्यावर तो नंबर दुसऱ्या कुटुंबासाठी वापरता येणार नाही. कुटुंब प्रमुखाचं नाव बदलता येणार नाही. लोकांनी स्वगणना केल्यास गणना प्रक्रिया अधिक सोपी आणि जलद होईल. हा याचा मुख्य फायदा आहे. स्वगणना